खूप सुंदर आणि असं एकदम शांत असा परिसर आहे हा म्यानमार गेट म्हणून. मस्त गरमीमध्ये थांबलो आहेत. अनप्लॅन्ड ब्रेक झाला. हे उसाचा गुराळ दिसलाय. उसाचा निगम मोये मोये झालेला आहे यांचा. ह्यांनी बाईक दुसऱ्यांदा पाडली आहे, काल पण पाडलेली. नमस्कार मित्रांनो, मी अथर्व शिर्के स्वागत करतोय तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, नवीन कोऱ्या यूट्यूब चॅनलवर, मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मी तुम्हाला घेऊन येणार आहे ट्रॅव्हल रिलेटेड व्लॉग्स, खूप सारे असे गमतीशीर व्लॉग्स. तर बघूया ही आपली यूट्यूबची जर्नी कशी होते तुमच्या सहवासात, आमच्या मित्रांच्या सहवासात. आमचा ग्रुप आहे, उद्या राईडला जाणार आहे, ब्रेकफास्ट राईड. तर त्याची प्लॅनिंग प्लॉटिंग झालेली आहे. तर आता एक फायनल चेकअप करायला मी जात आहोत आमच्या मित्राचं जे दुकान आहे बुलेट वर्ल्ड त्याच्याकडे. फायनली आपण आलेलो आहोत बुलेट वर्ल्डमध्ये आणि गाड्यांची चेकिंग वगैरे झालेली आहे. तर हे आमचे मित्र थोडंसं उद्याचं टचअप जे बोलतात राईडसाठी, जे सामानाची सगळी सेटिंग वगैरे, तर ते सगळं चालू आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. हे आहेत आमचे मॅव्हरिक सागर लिगम. नमस्कार. हे एनफिल्डर आदी, हे माझे मामांजी. आणि हे आमचे फ्रेम्स की तलाश में 50 mm. हे बुलेट वर्ल्डचं ऑफिस. तर आमच्या उद्याच्या राईडसाठी असलेल्या ॲक्सेसरीज, हा बॅच, हा लॅनियार्ड आणि हा पिनवाला बॅच. बुलेट वर्ल्ड स्पॉन्सर्ड उद्याची ब्रेकफास्ट राईड. आपलं हे यूट्यूब चॅनल जे चालू करण्याच्या मागे आयडिया जी होती आणि प्रोत्साहन जो होता तो होता सागर लिगम व्लॉग्स आणि फ्रेम की तलाश में यांचा. आणि अजून एक आहे आमचे बाहेर जे बोलतोय एनफिल्डर आदी, माझे मामा उर्फ आदित्य कदम. इन्स्पिरेशन, मोटिवेशन हे काय नसतं, हे फक्त आपल्या मनाची शांतीसाठी असतं. बाकीचे सगळे असतं स्वतः. ह्याचा फोन चालू आहे आणि मी याला सांगतोय की अरे काय तू पिशवी दिली, आणि आम्ही त्याला टेस्ट केला. त्याला अशी युनिट कम्फर्टेबल नाही फाटणार, पण फाटली ना. आणि ह्याला सांगतोय मी फोनवरती, ह्याचा फोन आला आणि सांगतोय की बाबा बघ आता ना तू हे सगळं दिलंस, एक 2-3 हेल्मेट, बॅगा, परत हे सामान. हे आमच्या बुलेट वर्ल्डचे मॅनेजर राहुल तावडे. हे आहेत आमच्या बुलेट वर्ल्डचे मालक ओमकार दादा. ते सगळं उद्याचं डिस्कशन कसं करायचं आहे, कसं असणार आहे सगळं. फायनली उद्याची तयारी झालेली आहे. ही आपली बाईक अशी थोडीशी रेडी केलेली आहे. उद्या यावर फ्लॅग येणार आहे. तिकडे सागरची बाईक पण रेडी झाली आहे. त्याला थोडा स्ट्रगल आहे, ते फ्लॅगचं स्टिक लावतोय. ही ओमकार दादाची गाडी पण रेडी, भाईची गाडी पुढे रेडी, एक अक्षय त्याची गाडी रेडी. फायनली सगळे सेट झालं. हा एक स्ट्रगल बाकी आहे, पण एकच आहे. मिटिओरला हे लागत नाहीये, पण काहीतरी एक उपाय शोधू आम्ही उद्यापर्यंत. ते आम्ही करूनच राहणार. चलो, सी यू, उद्या भेटू. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात तुम्हाला. मी बुलेट वर्ल्डच्या इथे चाललो आहे. जसं काल तुम्हाला बोललेलो की आपली आज ब्रेकफास्ट राईड आहे आणि सगळेजण तिथे भेटू. आपले समर्थ भाऊ श्रीवास्तव तिथे आलेले आहेत, रोहितजी माळकर, सागर लिगम आणि एनफिल्डर आदी आदित्य कदम तिथे आपली वाट बघत आहेत. बघूया आजचा प्रवास कसा होतो. आपले समर्थ भाऊ श्रीवास्तव, समर्थ हा एकटाच आलेला आहे. 5:30चं टायमिंग होतं. बघा सध्या तो एकटाच आहे आणि वाट बघतोय. कधी आलास? सकाळचे वाजलेले आहेत 5:48 आणि आपण भाईच्या बिल्डिंग खाली उभे आहोत. आणि आपल्याला ब्लॉग करताना बघून समर्थ हा खूप एक्सायटेड आहे. आणि समर्थ श्रीवास्तव माझा कॉलेजचा मित्र. मॅव्हरिक यांची एंट्री झालेली आहे. सागर, ऋषिकेश. गुड मॉर्निंग सागर सर. सुप्रभात. सुप्रभात.
तर काल जसं आम्ही प्रॉमिस केलेलं की सागरच्या मिटिओरवर तो फ्लॅग आम्ही लावून राहणार, तर तो आम्ही जुगाड करून लावलेला आहे. आणि आता आम्ही परत टेक 2 मध्ये चाललो आहे. बुलेट वर्ल्डकडे हे आमचं जाण्याचा दुसरा अटेम्प्ट आहे. मगाशी गेलेलो कोण आलं नव्हतं, तर आम्ही भाईच्या बिल्डिंग खाली आलेलो सगळं पॅरिंग वगैरे करायला इंटरकॉमची. त्याला थोडा टाईम जातो, तर ते करून आता आम्ही परत बुलेट वर्ल्डवाल्याकडे चाललेलो. तरी आपली मित्रमंडळी, नवीन ग्रुप आपला हा जो बनतो आहे रायडिंगवाला, हे सगळे आलेले आहेत इथे. सगळे सज्ज आहेत. सगळं बीप करावं लागणार, कॅमेरा चालू आहे. शिव्या देतोय, सगळं बीप करायला लागणार. हे आपले अभिषेक सर, गुड मॉर्निंग. बिग फॅन. भाई ब्रीफिंग देतोय. ब्रीफिंग झालेली आहे, सगळ्यांची इंटरकॉम पेअरिंग पण झालेली आहे. इकडे हे सकाळी सकाळी संडे स्पेशल कोंबड्या, तंदुरी नाही, बिर्याणी बॉयलर. अरे सगळ्यांचं असं पेअरिंग वगैरे पण करून झालेलं आहे. थोडा या व्हीनेटवाल्यांना स्ट्रगल येतोय, पण होऊन जाईल. अभिषेक सर, तो वायझरवरचा स्टिकर तर काढा. तुम्हीच काढा, उद्घाटन तुम्हीच करा. थांबा, हे खूप हे असं सॅटिस्फाईंग असं असतं ते. अरे हिचं पील कर, तुम्हीच करा आता. हे हाय कुठे याचं पील कर. हा एकदम मस्त आहे एकदम. तर आपण लालबागच्या ब्रिज खाली टर्न मारलेला आहे आणि सगळे निघाले आहे. हे आपले बुलेटवरचे ओमकारदादा फोटो काढत आहेत, फोटोसाठी निघालेलो आहे. हा पुढे आपला अभि आहे, त्याच्या पुढे पंकज, पुढे समर्थ. ही लाईनअप आहे अशी. भाई आपला मध्ये आहे, लीड सागर करतोय. मस्त असा सनराईज हा. प्रियदर्शनीकडे आपण आलेलो आहोत. परत एकदा एक ओमकार दादानी चालत्या गाडीवर एक ब्रीफिंग दिलेली आहे, जे थोडे आपली स्पीड मेंटेन करत नाही आहेत आणि त्याच्यामुळे आपली जी चेन आहे, लाईनअप आहे, फॉर्मेशन आहे, तो तुटतोय. तर त्यासाठी ओमकार दादानी थोडीशी ब्रीफिंग दिलेली आहे. स्पीड मेंटेन ठेवत, हे 2 किलोमीटर पुढे आहेत. हे सगळे आरामात आपण 12 वाजता पोहोचू. ॲक्च्युली आम्ही थोडेसे डिलेड आहोत. आम्ही 6:30चा टायमिंग होता, पण आम्ही अज्युम केलेलं की 6:30पर्यंत निघणार. पण समहाव निघता आपल्याला झाले 6:45, 6:50. आणि आत्ताशी आम्ही पवईच्या JVLRच्या वरती आहोत. एक छोटा ब्रीदर घेतलेला इथे. आणि बघा, आमच्या मित्रमंडळींनी मला हे फुल फोटोशूट करायला लावलं आहे. या पोराचं केलं, त्याचं केलं, आता ह्याचं करतोय. हा रुपेश आपल्यासोबत कनेक्टेड आहे, कंटिन्यू इंटरकॉम. तर गेले 20 मिनटं झाले, आम्हाला आपले मित्रमंडळी दिसत नाही आहेत, ते पुढे गेले आहेत. मी आणि हा जो आहे आपला मित्र, त्याच्या गाडीत जे पेट्रोल संपलेलं, त्यानंतर आम्ही चेसच करतोय त्यांना. हे काय भेटत नाही आहेत आम्हाला. आमची स्पीड पण थोडी वाढली आहे. ओमकार दादानी 80ची स्पीड लिमिट दिलेली, पण आता ते दोघे पुढे निघाले आहेत सगळे लोक. तर आम्हाला थोडी आमची स्पीड वाढवायला लागते. 100-100च्या स्पीडनी आम्ही चेस करतोय त्यांना, पण ते काय दिसत नाही आहेत आम्हाला. ते बघूया कधी भेटतात का डायरेक्ट पुढच्याच ब्रेकला थांबतात. फायनली 25 मिनिटाच्या चेस नंतर आपले मित्रमंडळी भेटलेले आहेत. 80ची स्पीड बरोबर मेंटेन केलेली यांनी. सगळे इथे ब्रेक घ्यायला थांबलेले. आपली बाईक बघा किती सुंदर दिसते. आपण आज फ्लॅग लावलेला आहे. मी, भाई आणि सागर, आम्ही तिघांनी गाडीला फ्लॅग लावलेत. आम्ही एकटी उभी आहे बिचारी. हे आमचे उज्जैनचे स्टार हे जे डान्स करतात, हे पंकज, कडू, हे सगळे थांबले आहेत. आता निघूया. आता पुढच्या ब्रेककडे चाललो आहे आम्ही. पुढचा स्टॉप, ब्रेक नाही, पुढच्या स्टॉपजवळ. तर तो आहे माऊली किल्ला. कधीतरी येऊ. रुपेश आपल्यासोबत इंटरकॉमवर कनेक्टेड आहेत. तर ते रस्त्याला जे जे किल्ले येतात ते बेसिकली ट्रेकिंगला जातात दर संडेला. तर जे जे किल्ले येतात ते सांगतात आहे मला की हा किल्ला आहे. कांदेपोळे खायला आलो. हे बघा इथे काय चालू आहे. यांचा मस्त इथे आराम चालू आहे. केलं, लॉक केलं.
इकडे सगळे बसले आहेत, आपलं सगळं सामान इथे ठेवलेलं आहे. हे हेल्मेट्स बघा किती आहे, जॅकेट्स सगळे डिहायड्रेट झालं आहे. तर हा नाश्ता, सुंदर असा नाश्ता, कांदे पोहे आणि खोबऱ्याची चटणी. सकाळचे 10 वाजले आहेत. तर हे सागरनी थोडंसं गंडवलं आहे आम्हाला. ए रोहित, सागरनी आणि मामाने आपल्याला हे असं टी शर्ट न सांगता बनवलेलं आहे बघ. दोघांनी हे सरप्राईज गद्दारी केलेली आहे. मित्रांनो कसं चालू आहे आतापर्यंत? हा रुपेश माझ्यासोबत कनेक्टेड आहे इंटरकॉमवर. हा एक याला घ्यायचं आहे, अजून आम्ही गाजवू. व्हिडिओ काढायची दाखवूया, बघूया. असं नाही, एकदा स्पेशली फक्त किल्ले बघायला जाऊया आपण. रस्त्याने जेवढे किल्ले दिसतात तेवढे बघत जाऊ. अमुक किल्ला तेवढे बघू हे सगळे आपल्या बाईक्स उभे आहेत इथे. सगळ्या जेवढे दिसतात तेवढे सगळे आपल्याच बाईक्स आहेत. हार्ट बनवायची तयारी आहे. असं प्लॅनिंग आहे की बाईकचा हार्ट बनवायचा आणि इथे वर ड्रोन उडवणार आहे आम्ही. तो बघा ड्रोन रेडी आहे. हार्ट बनवायचं सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग चालू आहे. जे काय असेल ते तुम्हाला ड्रोन शॉटमध्ये दाखवू आम्ही. हार्ट बनवायची एकदम असे गेले 10 मिनिटं झाले प्रयत्न चालू आहे. काय वाटतं मामी? हार्ट गाड्या खूप जवळ उभ्या करून ठेवल्या आहे तुझ्या मामाने. आता अजून आम्ही बघा 11:30 वाजलेले आहेत. सकाळी 7ला निघालो आहे. 10 वाजता या हॉटेलकडे आलेलो, नाश्ता केला आणि हे हार्ट वगैरे बनवून ड्रोन शॉट जे तुम्ही मागच्या फुटेजमध्ये पाहिलं तिथे खूप टाईम गेला आहे. आता आम्ही निघतो आहे. ऑलरेडी डिलेमध्ये चालते राईट, पण असं होतं जेव्हा जास्त लोक असतात तरी मजा मस्ती करत जातात तेव्हा एवढं चालायचंच. हे सगळे इथून आता लेफ्टला एक म्यानमार गेट म्हणून लोकेशन आहे. म्यानमार गेटच ना रुपेश? म्यानमार गेट म्हणून लोकेशन आहे. आपण आलो आहे, बऱ्याचदा आलो आहे कसाऱ्याला, पण इथे कधी गेलो नाही. आमच्या पावसाळ्याच्या राईड अशा झटपटवाल्या फक्त फील गुडसाठी आम्ही येतो. पण आता यावेळी यांच्यासोबत म्यानमार गेटला आम्ही चाललो. इथून 1 किलोमीटर आहे आतमध्ये. बघूया कसे. दुपारचे 12 वाजत आलेले आहे, 11:50 झाले आहेत. 7 वाजता निघालेलो, 6:50 7 वाजता. आरामात फोटो काढत, ड्रोन उडवत, मजा मस्ती करत. हा हे म्यानमार गेट. सगळे आपले रायडर लोक थांबले तिथे आणि सागरनी गाडी पाडली. सागर आलास? ह्याच्यात आलास? मग कशी पडली? तर थांबली तर ते गाडी मला उतरायला गेलो होतो. अच्छा, त्याच्यामुळे पडली. ठीक आहे. गाडीला नुकसान, तुला ओके ना? खूप सुंदर आणि असं एकदम शांत असा परिसर आहे. हा म्यानमार गेट म्हणून जागा आहे. तर आता बघूया, आमचं चाललं आहे की आज जाणार आहेत ते बघायला. तर सगळ्यांना विचारतात. ॲक्च्युली काय झालं आहे की आपलं सगळ्यांचे हेल्मेट्स वगैरे जे आहेत ते बाईकवर आहे आणि सगळ्या अर्ध्या लोकांच्या हेल्मेटवर गोप्रो वगैरे सामान भरपूर आहे, जॅकेट्स आणि ते सगळं आत अलाउड नाही आहे. तर आम्ही तेच आता बघतो आहे, कारण का आज फोटोग्राफी अलाउड नाही. तर सगळं हेल्मेट आणि याचं कसं काय, कोण आत जाणार कोण नाही जाणार हे सगळं ते चालू आहे. तिथे बोलणी वगैरे चालू आहे. तिथून असं आत जायला आहे. तर आम्ही हे सगळे अर्धी लोक आतमध्ये गेलेलो. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नव्हती म्हणून शूट नाही करू शकलो. तर आतमध्ये बेसिकली एक व्हिडिओ दाखवली. हे मेडिटेशन सेंटर आहे. तर इकडे म्हणजे बरेच असे बिझनेसमॅन, ॲक्टर्स वगैरे येतात. आपला एक रूटीन असतो ज्याच्यात आपल्याला स्ट्रेस फ्री वगैरे राहायचं. तर इथे यांचं केंद्र आहे. इथे यांचा पुढे स्टे वगैरे आहे. इथे एनरोल वगैरे करावं लागतं. हे सगळे इथे गुडीज जे काल घेतलेले आणि कुपन आणि हे सगळं त्याचं वाटप चालू आहे इथे. हे झालं की इथून आम्ही निघून डॅमवर जाणार आहोत. सगळ्यांनीच घेतलं आपण. ते वरचं काढायचं होतं मला माहिती. हे तर आपण काल दाखवलं पण आपल्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.
अँड वेलकम टू बुलेट ट्रूथ फॅमिली. मजा आली, खूप राईड मस्त आहे, छान आहे. आपलं एवढं दिवसांचं त्याचं प्लॅनिंग आणि प्लॉटिंग आहे याच्यामध्ये. बऱ्याच दिवसांनी ॲक्च्युली माझी स्वतःची राईड तुम्ही करता. अरे थँक्यू, तू गाडी चालवली. लडाखच्या बाहेर पण तू गाडी चालवली. चलो थँक्यू, थँक्स. तर फायनली निघालो आहे. आता आपण लीड करतोय. डॅम मी बोललेलो मागच्या फुटेजमध्ये तुम्हाला, पण डॅम हे कॅन्सल केलं आहे कारण का ते 32 किलोमीटर्स आहे टुवर्ड्स नाशिक आणि आपल्याला आता मुंबईला जायचं आहे. मस्त गरमीमध्ये थांबलो आहेत. अनप्लॅन्ड ब्रेक झाला आहे. हे ऊसाचं गुऱ्हाळ दिसलं आहे, ऊसाचा रस. हे सगळे आपले रायडर्स. चेअर्स, ऊसाचा चेअर्स. सागर पेरिंग झाली. परत आपले मॅवरिक नोबडी आणि हे दमलेले थकलेले चेहरे. सकाळी 5ला उठलेले, 4:30. अच्छा, 5 माय बॅड. आता असं प्लॅन आहे 110 किलोमीटर बाकी आहे नॉनस्टॉप जायचा कारण का हा 5 मिनिटाचा ब्रेक खूप मोठा झाला आहे. तर दर राईड प्रमाणे सागरच्या याही नवीन गाडीला सुद्धा एअर पकडलेला आहे. आम्ही समर्थला कॉल करायसाठी थांबलेलो. वाजले आहेत 3:21. समर्था पुढे निघालेला आहे. त्याला कॉल करून आम्ही बोललो आहे की बाबा लाईव्ह लोकेशन पाठव. त्याचं लाईव्ह लोकेशन आलेलं आहे. तर आम्ही थांबलो आहे थोडे एअर काढायला आणि मग समर्थला पकडतो. 5 मिनिटाचा ब्रेक घेणार होते समर्थसाठी. समर्थची लोकेशन बघायची होती पण ब्रेक जवळपास हा 1.5 तासाचा ब्रेक झालेला आहे. 5 मिनिटाचा ब्रेक घेणार होता, 1.5 तासाचा झाला. 1.5 तास. सकाळी 5:30ला आलेलो इथे निघायसाठी याच रस्त्यावरनं आणि आता 5 वाजले आहेत. 5ला 2 कमी, 4:58 आम्ही परत आलो आहे. 12 तासाची ब्रेकफास्ट राईड झाली आहे ही. फक्त नाश्ता केला आम्ही आणि उसाचा रस पियालो आहे 12 तास. काल जिथून चालू केलेलं आपल्या राईडची मीटिंग वगैरे आज परत तिथे आलो आहे. राईड वडापाव आणि चहा येते आहे. आमच्या राईडचा एंड झालेला आहे. शेवटचा नाश्ता आहे. वाजले टाईम झाला आहे 5:40. सकाळी 5:40ला इथे होतो. आता 5:40 बरोबर 12 तासाची ही ब्रेकफास्ट राईड झालेली आहे ही. कांदे पोहे पण मजेशीर होती. कांदे पोहेची ब्रेकफास्ट राईड. सगळे आता मंचिंग करतात आहे हलकं फुलकं. चहा येते. सगळे असे दमलेले चेहरे. याच शॉर्ट सोबत एक हा व्लॉग एंड करतोय. भेटू परत पुढच्या व्लॉगमध्ये.